गुड मॉर्निंग फ्रेंड्स. महाट्रान्सकोबद्दल जर बोलायचं झालं तर LDCचा अजूनही रिझल्ट लागलेला नाही आहे. जे कॉमर्स स्टुडंट जे होते त्यांनी LDC एक्झाम दिली होती आणि मागे त्यांनी एक जी हे आला होता, एक त्यांचं RTI आला होता. त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली आणि किती विद्यार्थी त्यात नव्हते आणि किती विद्यार्थी प्रेझेंट होते एक्झामसाठी. तेवढ्याच RTI नंतर त्यांची काहीही न्यूज नाही आहे. आणि सांगायचं झालं तर ह्या रिझल्टवर डिपेंडंट राहण्यापेक्षा आपण आपला अभ्यास चालू ठेवला पाहिजे. आणि 45 दिवस होऊन जातात तरी हा IBPS रिझल्ट डिस्क्लोज करत नाही. सो हे खूप त्रासदायक असतं की आपण एक्झाम खूप अभ्यास करून ट्रूली देत असतो आणि ह्या रिझल्टची अशी लेट होतो हा. आणि त्यामुळे आपण थोडं नाराज होतो. पण मला असं वाटतं की आपण अभ्यास चालू ठेवावा आणि नेक्स्ट एक्झामसाठी प्रिपरेशन करावं. मला कमेंट करा जर कुठली कॉमर्स फॅकल्टीसाठी कुठली अजून पोस्ट निघाली असेल तर बाकीच्याही विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि तेही त्याला अप्लाय करू शकतात. ह्या रिझल्टची 100% आपण वाट बघूयात. बट आपण प्रिपरेशन चालू ठेवून दुसऱ्या काही वॅकन्सीज निघत आहेत आणि दुसऱ्या काही आपण वॅकन्सीसाठी प्रिपरेशन हे चालू ठेवूयात. जेणेकरून यात सपोज महाट्रान्सकोमध्ये सिलेक्शन नाही झालं तर आपण अभ्यास चालू ठेवून दुसऱ्या ज्या पोस्ट निघाल्या त्यात आपली पोस्ट काढू शकतो. आणि सपोज महाट्रान्सकोमध्ये सिलेक्शन झालं तर वेल अँड गुडच आहे. पण आता यांनी लवकरात लवकर रिझल्ट डिस्क्लोज केला पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच.